आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीसुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत. शेवटी शिंदे सगळे आले. महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये आम्ही जे काम केलं, पवारसाहेब देखील त्याचे साक्षीदार आहेत. तेही मध्ये मध्ये मला फोन करतात, मध्ये मध्ये मार्गदर्शन करतात. पक्ष कुठलाही असला तरीसुद्धा राजकारणाच्या पलीकडे जाऊन कसं नातं जपायचं हे पवार साहेबांकडून शिकलं पाहिजे. पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगलीसुद्धा अनेकांना कळत नाही. खरं म्हणजे आजचा हा पुरस्कार अतिशय माझ्यासाठी एक आगळा वेगळा पुरस्कार आहे. आणि सर्वप्रथम मी दिल्लीचं तख्त राखणाऱ्या महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या स्मृतीला वंदन करतो. आणि आदरणीय उपस्थित सर्व मान्यवर यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो. खरं म्हणजे आज थोर सेनानी महानायक महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मला इथं प्रदान करण्यात आला आहे. त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून अभिनंदनही करतो. आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर पुरस्कार सन्मान हे विचारवंत कलावंत साहित्यिकांसाठी असतात. राजकारण्यांना फार कमी असतात, कमी दिले जातात. पण त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारताना थोडं मनामध्ये संकोच होता, पण आपलं प्रेमही होतं की ज्या जिव्हाळ्याने प्रेमाने आपुलकीने मला हा पुरस्कार आपण प्रदान केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. खरं म्हणजे महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे, त्यामुळे आणखीन थोडं दडपण होतंच. पुरस्कार देऊन इथं जो सन्मान झाला आहे त्याबद्दल तर मी मनापासून धन्यवाद आपल्याला दिलेच, परंतु या सन्मानापेक्षा यामुळे येणारी जबाबदारी देखील मोठी आहे याची जाणीव देखील मला आहे. खरं म्हणजे जेव्हा एखाद्याच्या पाठीवर चांगलं काम केल्यावर शाबासकीची थाप पडते, त्यावेळेस आणखी त्या व्यक्तीची जबाबदारी वाढते, आणखी त्याला चांगलं काम करावं लागतं आणि मग समाजामध्ये देखील चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते, समाजालाच त्याचा फायदा होतो. आणि म्हणून शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा हा देखील एक भाग्ययोग आहे. आणि आज या पुरस्काराच्या निमित्ताने वेगवेगळे योग जुळून आलेत. महादजी शिंदेंचं घराणं सातारा जिल्ह्यातलं कनेरखेड, ज्योतिरादित्यजी या महापराक्रमी लढवयाच्या जन्मभूमीतच माझाही जन्म झालेला आहे आणि हे देखील मी माझं मोठं भाग्य समजतो. पुरस्कार ज्यांच्या नावे आहे त्यांचं ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे. तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे. आणि इथं पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे. आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीसुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत. शेवटी शिंदे सगळे आले. सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते. त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही. पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगलीसुद्धा अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो. माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे.